की जिथं ऑपरेशन शिवाय बाहेर पर्याय नाही सांगितलं जातं, असे आजार सुद्धा आमच्याकडे बरे होतात. की रडत असतात, बाळ दात आलेला असतो आणि एवढं किंचाळत असतं, कुणाला बसू देत नाही, आतल्या पेशंटला तपासू देत नाही आणि त्याचा दंगा आरडाओरडा एवढा चालू असते. आम्ही त्याला कॅमेऱ्यातून बघतो की बाळ कसं हालचाल करायला. आमचे डॉक्टर जातात, त्या बाळाला घ्यायचा प्रयत्न करतात, पण ते बाळ येत नाही, अजून जास्त दंगा करायला लागतं. अशा वेळेस आमच्याकडे एक औषध आहे होमिओपॅथिक, मॅजिक रेमेडी म्हणतो लहान मुलांसाठी. ती जर आम्ही रेमेडी बाळाला दिली तर बाळ 10 ते 15 सेकंदात रडायचं थांबतं. म्हणजे हेच होमिओपॅथीचं मॅजिक आहे. होमिओपॅथीचे व डॉक्टर शमील हनीमान ज्यांनी या होमिओपॅथीचा शोध लावलेला आहे, त्यांचा आम्ही नेहमीच आभार मानत असतो की अशा वेळेस या देवाघरच्या फुलाला एवढं छान औषध देऊन ते लवकरात लवकर रिझल्ट देत असते. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की त्या मुलांनी कॉईन गिळलं, तसं लहान मुलांना समजत नसतं. बरोबर. मग तुम्ही त्यांच्या पालकांना काय सल्ला द्याल की जेणेकरून लहान मुलं निरोगी राहावीत? तर यासाठी तुम्ही त्या पालकांना काय सल्ला द्याल? ह्यामध्ये पालकांचं काम महत्वाचं आहे, कुटुंबाचं काम महत्वाचं आहे. सर्वांची जबाबदारी असेल की लहान बाळाला, मुलांना जेवताना शक्यतो मुलांना मोबाईल, टीव्ही अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत, जेणेकरून त्या मुलांच्याकडे किती जेवण करते, किती पाणी पिले, तर हे आपल्याला बघता येईल. शारीरिक त्याच्यावरती बदल होत आहेत, वजन वाढत आहे, लहान मुलांमध्ये पोट सुटलेलं बघायला मिळत आहे. आज लहान मुलांच्या 6 वर्षाच्या मुलाला डायबिटीस सारखे आजार व्हायला लागलेले आहेत, तर त्याला त्यावेळेस डॉक्टर त्याला इन्सुलिन शिवाय पर्याय नाही म्हणून सांगतात. इंजेक्शन त्या वयात चालू होतं आणि मग प्रश्न होतो की त्याच्या हार्मोनल वाढीवरती, त्याच्या शरीरावरती पुढं कसं त्याचा उपचार होईल किंवा त्याची कशी वाढ होईल याबद्दल आम्हाला चिंता असते. हे जर आपण त्या वयामध्ये जर पालकांनी आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं, सर्वांनी एकत्र बसून चांगला आहार त्याला दिला, योग्य व्यायाम करून घेतला, तर नक्कीच मुलं चांगली राहतील, त्यांची तब्येत चांगली राहील, त्याची शारीरिक वाढ चांगली राहील, त्याची मानसिक वाढ चांगली होईल आणि मुलं नक्कीच देवाघरच्या फुलाप्रमाणे ते अगदी उत्कृष्टरित्या वाढ होतील आणि आपण त्याला देवाघरची फुलं काही म्हणत राहू.